महत्त्वाच्या राजकीय वर्तुळातल्या बातमीनं भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। नवीन वर्षात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमतानं घोषणा होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता रवींद्र चव्हाण हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार हे आता निश्चित झालंय। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि संघाशी जवळीक अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। तुषार, भाजपचे आता नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असणार, काय माहिती? नक्कीच श्वेता, विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पक्षासाठी जी कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल आता त्यांचं प्रमोशन होताना पाहायला मिळणार आहे आणि रवींद्र चव्हाण यांची बढती आता आपल्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनून होताना पाहायला मिळणार आहे। भाजपा पक्षामध्ये मंत्री पदापेक्षा संघटनेतल्या पदाला अनन्य साधारणाचं महत्व असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता रवींद्र चव्हाण आपल्याला प्रदेशाध्यक्ष होताना पाहायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कोकण असेल, पालघर असेल, ठाणे असेल, डोंबिवली असेल किंवा मुंबईचा काही भाग असेल, या भागामध्ये रवींद्र चव्हाणांनी सक्षमपणे काम केलं आणि या ठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यामुळेच आता त्यांना आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची बढती होताना पाहायला मिळते। रवींद्र चव्हाण तसं पाहिलं तर आपल्याला नगरसेवक राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अल्प मतामध्ये त्यांची संख्या असताना सभापती होऊन दाखवलं त्यांनी। त्यामुळे बेरजेचं गणित हे रवींद्र चव्हाणांना अधिक जमतं। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी देखील राहिलेले आहेत। विश्वास त्यांचा त्यांनी अल्प कालावधीमध्ये जिंकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 2029 भाजपाला सोबळावर लढण्याचा जो नारा अमित शहा यांनी दिलेला आहे, किंबहुना 2029ला भाजपा एक हाती कशी सत्ता मिळवेल यासाठी आता रवींद्र चव्हाणांकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार आहे। आता याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शहा आणि JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।